तिला एक जोडधंदा म्हणून आम्ही शेळ्याचा व्यवसाय निवडलेला आहे. बरं. प्लस जोडधंदा असा व्यवसाय निवडणारे तर असेच आमचे एक मित्र आहेत मित्रांनो, तर आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. तर नमस्कार मंडळी, कसे आहेत? मजेत ना? आपण सुद्धा मजेत. तर बरेचसे लोक आहेत मित्रांनो असे की शेती प्लस जोडधंदा असा व्यवसाय निवडणारे तर असेच आमचे एक मित्र आहेत मित्रांनो, तर आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. तुमचं नाव सांगा आधी. किशोर राजदे. बरं, तुम्ही शेती प्लस शेळी व्यवसाय म्हणून असा पर्याय निवडलेला आहे. तर मित्रांनो, इथपर्यंत आला तर लाईक आणि फॉलो आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो, तरच आपल्याला असे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील मित्रांनो. तर चला बघूया आपण पुढे आणखीन व्हिडिओ. आपला चराला सोडता तुम्ही असे मोकळे? आता चरायला सोडतो म्हणजे याला अर्धबंदिस्त असं म्हणायचं. बरं. आम्ही एक 4च्या नंतर सोडतो, 5-6 वाजेपर्यंत 2 घंटे. बरं. आणि सकाळी सोयाबीनचा चारा एक वेळ देतो, कोरडं भूस आपलं सोयाबीनचं. सकाळी संध्याकाळी ज्वारीची कुट्टी असते. बरं. किती शेळ्या आहेत तुमच्याकडे सध्या? 16-17 आहेत सगळे लहान मोठे. बरं. आणि घरी काही वगैरे? मक्का असती, बारकाल्या पिल्लासाठी गहू. बरं. आता यांचे पिल्ले किती आहेत घरी आपले? पिल्ले काय 2-3 शेळ्या आहेत सध्या, एक आहे सुटलेले आहेत चरायला यांच्यासोबतच. बरं. कोणत्या जाती शेळ्या ते? गावरानच टोटल गावरान आहेत? टोटल गावरान. 16-17 शेळ्या तुम्हाला किती समजा निव्वळ नफा मिळतो बरं समजा वर्षाकाठी? असा वर्षाकाठी तरी 2 ते 2.5 लाख रुपये राहतात वर्षाकाठी. हां, चांगला व्यवसाय निवडला तुम्ही. परवडतंय म्हणायचं शेतीपेक्षा. शेतीत काय, शेतीत यांना काय पुरतं राहतो कडबा ते आपलं सुट्टी करून चारायला, बाकी काय. बरं. तर बघू शकतात मित्रांनो, आपण पूर्ण टोटल गावरान शेळी आहे मित्रांनो यांच्याकडं, आणि चांगल्या प्रकारे उत्पन्न याच्यातून त्यांना मिळतं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. अर्धबंदिस्त शेळी पालन म्हणजे काय, त्याचा अर्थ मला सांगता का, समजून शकता एकदा? अर्धबंदिस्त म्हणजे असं की आपण सकाळून जी तर सकाळून सोडित नाही. आपण सकाळी एक त्यांना कोरडं वैरण म्हणून आपलं एक भुज देतो सोयाबीनचं, आणि नंतर त्याच्यानंतर 4 वाजताच आम्ही सोडतो चरायला. ते 4 ते 6 असे 2 घंटे मोकळे चारतो. त्याला अर्धबंदिस्त असं. बरं. अर्ध खुला चारणे आणि अर्धबंदिस्त समजा चारा टाकतो आम्ही. निवड बंदिस्त नाही आणि आम्ही समजा फिरून चारत दिली. किती दिवस झाले तुम्ही शेळ्या घेतलेल्या? आता या शेळ्या घेऊन तरी आता 2 वर्षापासून करतोय आम्ही. 2 वर्ष झाली. बरं. चांगलं नफा उरतो समजा याच्यात, परवडतंय बऱ्यापैकी प्रॉफिट. पण बरेचसे लोक असं म्हणतात की याच्यात मर भरपूर आहे, तर तुम्हाला याच्यावर काही बोलायचं समजा? मर तर आहेत ना, त्यांना वेळेत उपचार केल्याच्या नंतर मर कशी होईल, त्याच्यावर लक्ष दिल्याच्या नंतर मर वगैरे काही होत नाही. ओके, धन्यवाद. पाटलाच सोडलं ना.